तर नमस्कार मित्रांनो, केरला स्टोरी 2 हा सध्या मूव्ही रिलीज होणार आहे काही दिवसांनी आणि तसं पाहायला गेलं तर केरला स्टोरी 1 हा मूव्ही मला वाटतं 2023 मध्ये रिलीज झाला होता. तो मूव्ही मी स्वतः पाहिला नाही आहे आत्तापर्यंत. पण या दोन्ही पिक्चरचा मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे आणि तो म्हणजे लव्ह जिहाद. तर मित्रांनो ह्या 2 मूव्हीजमध्ये म्हणजे केरला स्टोरीजमध्ये लव्ह जिहाद काय असतं आणि ते कसं काम करत असतं ते आपल्याला पाहायला मिळतं. तर मला फक्त आता इतकं सांगायचं आहे, की ह्या ज्या काही लव्ह जिहादच्या ट्रॅपमध्ये ह्या ज्या काही हिंदू मुली फसतात किंवा इतर ज्या काही मुली फसल्या जातात, तर त्याच्या पाठीमागं कारण फक्त आणि फक्त हे 50% त्या स्वतः आहेत आणि 50% ते ज्या समाजामधून येतात आणि ज्या कम्युनिटीमधून येतात ते आहेत. कारण की मित्रांनो, या ट्रॅपमध्ये अशाच मुली फसल्या जातात, ज्यांना त्यांच्या फॅमिलीकडून, त्यांच्या फ्रेंड सर्कलमधून प्रेम कमी मिळतं किंवा किंवा त्यांना त्यांच्या घरामध्ये प्रॉपर सिक्युरिटी मिळत नाही. तर अशा मुली लव्ह जिहादसारख्या ट्रॅपमध्ये इझिली फसल्या जातात. मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, की आपल्याला जर ह्या ट्रॅपमधून आपल्या मुलींना जर वाचवायचं असेल, तर आपल्या मुलींना आपण स्वतः सिक्युरिटीज दिली पाहिजे घरामध्ये, त्यांच्याशी प्रेमाने वर्तणूक केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या जर फायनान्शियली अडचणीमध्ये असतील, तर त्यांना समाजातून सपोर्ट केला पाहिजे. आत्ता ह्या ज्या काही मूव्हीज असतात, ह्या मला असं वाटतं 25% रिॲलिटीवरती असतात आणि 75% मार्केटिंग असते. जसं तुम्ही धुरंधरचं बघितलं असेल. तर मित्रांनो लास्टली मी इतकंच बोलेल, ह्या ज्या काही केरला स्टोरीसारखे मूव्हीज जेव्हा रिलीज होतात, तर काही कट्टरपंथीयांकडून या मूव्हीजबद्दल आक्षेप घेतले जातात किंवा जे काही मुस्लिम वर्ग आहे त्यांना टार्गेट केला जातो, की तुमच्या कम्युनिटीमधून हे जे काही लव्ह जिहादसारखे ऑर्गनायझेशन ह्या क्रिएट होत असतात वगैरे काय. कारण की आता रिॲलिटी जर पाहता आपल्या भारताचं जे काही वातावरण चाललेलं आहे ते मॅक्झिमम हिंदू मुस्लिम या गोष्टीवरच चाललेलं आहे. आणि केरला स्टोरीसारख्या मूव्हीज जेव्हा येतात मार्केटमध्ये, तेव्हा हे वातावरण अजून पेटतं. तर ह्या लव्ह जिहादमधून हे जे काही मुस्लिम वर्गांना टार्गेट करणारी जी काही लोकं असतात, तर त्यांनी अशा लोकांना पण टार्गेट करावं, जे दलित किंवा इतर मागासवर्गीय ज्या काही स्त्रिया असतात, ओबीसी कॅटेगरीमधल्या, अशांवरती जेव्हा अत्याचार होतो किंवा बलात्कार होतो, म्हणजे तुम्ही बघत असाल यूपी, बिहार, छत्तीसगडसारखे जे काही राज्य आहेत, तर तिथे पूर्ण हे जे काही सो कॉल्ड बाहुबलीज असतात, तर त्यांच्यावरती पण तुम्ही आहे ना, असे तुमचे निषेध आहे ना, ते दर्शवा. मग तुम्ही खरंच नॅशनलिस्ट आहेत, ते सिद्ध होईल.